श्रीराम श्रीराम हे आमचे आराध्य दैवत आहे आणि एवढं चांगलं काम आज मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली वंदे भारत ट्रेननी आज मराठवाड्यात वंदे भारत ट्रेन येते आणि हे जय श्रीरामाची कृपा आहे म्हणून जय श्रीरामाचा जय जयकार करतोय आणि मोदी साहेबांचं आम्ही अभिनंदन करण्यासाठी आज आम्ही इथे जमलेलो ते जय श्रीराम हे आम्ही दरवेळेसच घोषणा देतो। जिंत्या जलील कोण आहे त्याच्यासाठी कोण जलील तो जलील आहे त्याच्यासाठी आम्ही नाही करणार। आम्ही श्रीरामाचा आणि त्याची तुलना करू शकत नाही। श्रीराम आमच्या मनामनात आहे सगळ्यांच्या मनामनात जय श्रीराम आहे जय श्रीरामचा आम्ही घोषणा देतो। आज त्यांनी वंदे भारत ट्रेन अडवण्याचं त्यांनी जे बनलंय त्याला उत्तर देण्यासाठी आज आम्ही सगळे आज इथं जमलेलो आहोत आणि आज ही विकासाची गंगा मोदी साहेबांनी मराठवाड्यात आणली आहे आणि त्या विकास गंगेला आडवं जाण्याचं काम हे काळी मांजर करत असेल त्याचा तीव्र निषेध आम्ही इथे करतो। मला फक्त हे सांगायचं आहे की लोकशाही मार्गाने मला माझा निषेध दर्शवण्याचा पूर्ण अधिकार आहे। कोणत्याही प्रकारचा आम्ही लॉ हातात घेतलं नाही घेणार नाही हे स्पष्ट आहे। पण मी आज कशासाठी आलेलो आहे इथे की ज्या प्रकारे हे रेल्वेचा कार्यक्रम भारतीय जनता पार्टीने देशाचा कार्यक्रम न बनवता हे भारतीय जनता पार्टीचा कार्यक्रम केलेला आहे म्हणजे सगळ्यांना वगळण्यात आलेला आहे। आता माझ्यासोबत शिवसेनेचे 2 नेते आहे तेही त्याचं समर्थन केलेलं आहे की नाही हे रेल्वेने जे केलेले आहे हे चुकीचं आहे। त्यांनी एका अर्थाने माझं समर्थन केलेलं आहे म्हणून आज हे निषेध दर्शवण्यासाठी आम्ही आलो होतो। पण आम्हाला रात्री हे सांगण्यात आलं होतं की या ट्रेन जे चालवणारे जे आहे ते फुलंब्रीची एक मुलगी आहे म्हणजे आमच्यासाठी सर्वांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे की वंदे भारत ट्रेन चालवणारी जे पहिली ट्रेन जे आहे ती चालवणारी म्हणजे ती एक फुलंब्रीची आमची एक मुलगी आहे एक बहीण आहे तर आम्ही तिच्या स्वागतासाठी इथे आलेलो होतो। आता आल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे जे जे कार्यकर्ता इथे आलेले आहे तर त्यांचं काम काय झालेलं आहे देशामध्ये गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत त्यांचं काम एकच राहिलेलं आहे की फक्त मोदी 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 हेच करत बसणार। म्हणून आज पोलिसांनी ज्या बळजबरीने यांना माझ्या कार्यकर्त्यांना बाहेर काढले असेल तर मी औरंगाबाद पोलिसांना स्पष्टपणे सांगतो की माझी तयारी मुंबईपर्यंत आहे आणि कुठेतरी ट्रेन थांबली आमच्या कार्यकर्त्यांनी थांबवली तर याची संपूर्ण जबाबदारी जी आहे ते औरंगाबाद पोलिसांची आहे। आमच्या लोकांना तुम्ही बाहेर काढत असेल तर भारतीय जनता पार्टीचे जे लोक आहे त्यांनाही बाहेर काढा म्हणजे हे रेल्वे स्टेशन त्यांची जागीर नाही आहे। तुम्ही असा पार्टिझन हे अप्रोच घेऊ शकत नाही की एका पार्टीच्या कार्यकर्त्यांना बाहेर काढणार आणि दुसऱ्या पार्टीच्या लोकांना तिथेच उभे राहून त्यांना जे घोषणा द्यायची ते देणार म्हणजे पोलीस ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता झालेली आहे का हे प्रश्न मला विचारायचा आहे।